आता मॅडमची नेहमीप्रमाणे हाऊस होती का मला ट्रॅक्टर चालवायचंय, मग काय दिला लो गिअर लावून म्हटलं चालव आता. रोशनभाई आता पाठ खोदू राहिला आणि आमच्या आई साहेब आहेत ते आता मार्गदर्शन करू राहिले, कसं पाठ करायचे, कसं काय करायचं सगळं सांगू राहिले. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला वांगे लावायचे आहेत, मिरच्या लावायचे आहेत, तर त्यासाठी ती जागा आहे ना ती नांगरायची. तर आता मी चाललो आहे, जे उपनेर त्या दिवशी जोडलं होतं, एक याला ट्रॉली जोडली, म्हणजे आपल्याला पहिले नांगर मारावं लागेल, मग रोटरी मारून देऊ त्याला. आता मी तयारी करतोय पूर्ण जागा मोकळी करायची. तर चला आता सुरुवात करूया आपण. आता मॅडमची नेहमीप्रमाणे हाऊस होती का मला ट्रॅक्टर चालवायचंय, मग काय दिला लो गिअर लावून म्हटलं चालव आता. तर आपल्याला खाली जायचं आहे, खालच्या साईडने तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठं काय करायचं आहे ते. तर मग अशी आपलं नांगरून झालं होतं. आता रोशनभाईला सांगितलं, म्हटलं रोटरी मारून दे. तर आता रोटरी जोडली आपण आणि बघा आता मस्तपैकी. आता रोटरी जोडल्यावर कसं होतं, ढेकळं पूर्ण आपले बारीक होऊन जातं ना, त्याच्यामुळं काय टेन्शन राहत नाही नंतर सऱ्या काही मारायला. हे बघा आता तिथं रोशन रोटरी मारून राहिला आणि आपला दाताळ आणि पावडा नेमकी खाली आहे. तर या मॅडमला घेऊन जातोय मी आणि तिथं लगेच आपण सऱ्या लगेच भरून द्यायच्या आहे आपल्याला. तर आता चाललो आहे पोल्ट्रीमध्ये, चाव्या घेतले. चलो पोल्ट्री म्हणजे साफसफाईचं काम चालू होतं ना पोल्ट्रीमध्ये, त्याच्यामुळे ते तिथंच ठेवलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही. तर पोल्ट्रीवरून आता आपण दाताळ आणि पावडा घेतलेला आहे. आता बाईकवरती आलो ना आपण, परत तसंच जायचं ॲडजस्ट करून कसं तरी. तिथं लगेच सऱ्या भरूया आपण आणि लगेच करूया सुरुवात आपण. चलो ट्रॅक्टरचं सगळं काम झाले. आता रोशनभाई आता पाठ खोदू राहिला आणि आमच्या आई साहेब आहेत ते आता मार्गदर्शन करू राहिले, कसं पाठ करायचे, कसं काय करायचं सगळं सांगू राहिले. तर मी एक दाताळ आपल्याला कमी पडतो तर दुसरा दाताळ आणायला जातोय. तर मित्रांनो आपण आता दोनच ठिकाणच्या म्हणजे वाफे तयार केलेले आहेत, बाकीचे आहेत ना तिकडचे ते दोन ते उद्या करूया. आता भरपूर अजून काही काम आहेत ते करूया आपण नंतर. आजच्या पुरतं एवढंच. मॅडम जमल्या का? काहीच तर केलं ना. तर बघा एवढं काय केलंय. रोशन गेलंय तिथं ट्रॅक्टर घेऊन. अभी हम जाएंगे घर को. चलो तर मित्रांनो बघा अशा सऱ्या पाडलेल्या आहेत. आपल्याला एका साईडले वांगे लावायचे आहेत आणि एका साईडनी सरी म्हणजे तिच्यातून पाणी आपल्याला जाईल यासाठी आपण एवढी मेहनत करू राहिलो. तर मित्रांनो सऱ्या बऱ्यापैकी पाडलेल्या आहेत. आता बघा आपल्या खोलवर मस्तपैकी पाडलेले आहेत. आता आपल्याला उद्या इथं पाणी लावायचं आहे, मस्तपैकी रोप लावून द्यायचं आहे. तर आपण बाकीची व्हिडिओ उद्या कंटिन्यू करूया. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्याला आता वांगी लावायची आहेत, त्यासाठी मी पहिले पाणी भरून घेतो प्रत्येक सऱ्यांना. आपण सऱ्या केल्या होत्या आणि नंतर मग कसं वांगी लावायला बरं होईल. तर पाठ तिथं हे झालं. बरं चला आता नंतर आपण डायरेक्ट लावताना व्हिडिओ काढूया. मित्रांनो आपण वरून तिथून बघा पाणी सोडलेलं आहे आणि इथं हळूहळू एक एक सऱ्या आपण भरत जायचं आहे. पूर्ण आपण तिथून डायरेक्ट सरळ घेतली नाही आहे, म्हणजे पूर्ण डायरेक्ट नाही घेतली आपण. मध्ये हा पाठ केला आहे आणि मध्ये असे पाठ तयार केलेत. तिथून मग एक तो झाला, दुसरा झाला, आता हा आपला तिसरा आहे, एंड आहे हा इथला. आणि नंतर मग आपण तिकडूनच्या साईडने जाऊया. हे बघा पाणी येऊ राहिलं आता. तर आता पोरांना पतंग पाहिजे. संक्रांत होऊन गेले ना रे. किती उडवसा पतंग? हां जाऊ दे घ्यायचं. हॅप्पी दिवाळी. तर आज आम्ही चाललोय फिरायला, मी, कामिनी, रोशन, गायत्री.
आज गायत्रीचा बड्डे मध्ये बसलेले आहेत सर्व. आता चाललोय आपण. कुठं चाललोय नेमकी मला पण माहित नाही, पण बसूया आणि जाऊया. चला आता संगमात पोहोचलेलो आहे. तर देवदर्शन करायचं आपल्याला. तर माझ्याकडून मॅडम येऊ राहिल्या. तर आज जाऊया. मी फार वर्षांनी इकडं आलो आहे. म्हणजे रस्ता इथून जवळच आहे आपला पेठला जायला, पण इथं एंट्री आता फार वर्षानंतर होती. तर चला जाऊया. तर आता आम्हाला पावभाजी बनवायची, त्यासाठी मॅडम स्पेशल आता भाजीपाला घेत होत्या. आणि भाजीपाला घेऊन मग नंतर आपल्याला पावसुद्धा घ्यायचे होते. तर आम्ही पटकन पुढच्या तयारीला लागलो. तर आज पावभाजीचा स्पेशल मेनू करणार आहेत. काय काय केलं आहे सध्या? मसाला फ्राई कर रही हूँ अजून और इधर ये पाव भाजी की ये मैश करके रखी है. काय बेसन पावासोबत कसं काय खाता? बेसन नाही ते मैश जास्त झालंय, ते बारीक जास्त झालंय. असं आहे का? आणि पाव कुठे भाजत ठेवले? पाव का? आणि आता आपण डेकोरेशनची तयारी करणार आहेत. तर चलो आपण आता बड्डे वरती सेलिब्रेट करूया. चलो. तर मित्रांनो, आता आपण डेकोरेशनची तयारी करणार आहेत. तर आपले जीवन भाव आलेत, महेश भाव आलेत आणि बाकीची गँग येणार आहेत. आणि करूया आता. फुगवायचं काम करायचं आहे. तो इतनी मेहनत करनी पड़ती है शादी के बाद. आप सोच लो महेश भाई सोच लो भाई, शादी करने के बाद ये सब नखरा उठाना पड़ता है. पहिला बड्डे करायचा, नंतर अजिबात नाही, संपला विषय. चलो अभी हम स्टार्ट करते हैं डेकोरेशन. फुगवते हैं. फ्रेंड्स कुठं आहे? नाना कुठे गेलाय? पण संधी गेलाय. नाना कुठे गेलाय? व्हिडिओ सांगितलं तुला ना या मध्ये येऊ दे. हा उडवा. आंबा आहे ना तिथं, त्या आंब्याच्या ह्याच्यावर निशाण पण आहे. वरती चढलेलं. बस चालेल का? ते होतं त्याला घेऊन येतात.